काळाच्या गडगडाट झालाय। आगीशी खेळणारी माणसं आम्ही पावसाला घेऊन पळणार नाही याची खात्री आहेच। महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, 2024च्या लोकसभा निवडणुकीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, त्यांच्या प्रचार सभेसाठी आज मंचावर उपस्थित असलेल्या आमदार जयश्रीताई जाधव, सन्मान्य संजयजी पवार, रवी किरणजी इंगवले, सचिनजी चव्हाण, मनजितजी माने, महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्वच मंचावरचे पदाधिकारी आणि आदरणीय शाहू महाराजांना विजयी करण्यासाठी उपस्थित राहिलेले आपण सर्व, इतिहास माणसांना दुसऱ्यांदा संधी देत नाही असं म्हटलं जातं, पण येणारी लोकसभा निवडणूक ही आपल्याला मिळालेली दुसरी संधी आहे। गेले 1.5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखालून जे पाणी वाहून गेलं आणि सुसंस्कृत महाराष्ट्राची गेल्या 1.5 वर्षात देशभरची नाचक्कीच झाली। सध्या राज्यात असलेलं सरकार हे सत्तेला चटावलेलं निव्वळ सरकार नाही, तर अनैतिकतेच्या पायावर उभा असणारं हे सरकार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान समर्पित केलं आणि वैभवी लोकशाही या राष्ट्रामध्ये तयार झाली, पण दुर्दैवानं या लोकशाहीलाही दृष्ट लागली। पूर्वीच्या काळी मतपेट्या पळवल्या जाऊ लागल्या, नंतर आमदारच पळवून घेऊन जायला लागले आणि आता तर पक्षच पळवून न्यायला लागले। ही परिस्थिती आपण डोळ्यांनी बघितली। खरं तर शिवसेना फुटली आणि लोकांच्या मध्ये प्रचंड संताप आला, नंतर राष्ट्रवादी फुटली आणि लोक उद्विग्न झाली। सोशल मीडियावर त्या काळामध्ये ट्रेंड चालू होता, मतदान कार्ड विकणे आहे। खरं तर ही लोकशाहीची सगळ्यात मोठी खंत की जबाबदार मतदारांनी मतदान कार्ड विकणे आहे असं म्हणावं। मतदान कार्ड विकणे आहे असं म्हणण्यापेक्षा या गद्दारांना याच मतदान कार्डाची किंमत आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देऊ हे म्हणणं हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं वैभव आहे। निष्ठेच्या बळावर राज्य उभा राहतात आणि स्वार्थानं फितुरीनं गद्दारीनं ती कोसळतात, हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा इतिहास आहे। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं राज्य उभा केलं, ते निष्ठावंतांच्या बळावर राज्य केलं। 40,000ची फौज घेऊन अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला आणि येता येता त्यांनी महाराजांच्या सगळ्या सरदारांना खलिदे पाठवले, सोबत येऊन मिळा, नाहीतर घरादारावरनं वतनावरनं गाढवाचा नांगर फिरवू। म्हणजे आता जसं हे भाजपवाले सांगतायत आमच्या पक्षात या, नाहीतर ईडीआय सीबीआय पाठवू, तसाच प्रकार त्याही वेळी असे अनेकांना खलिते गेले। असाच एक खलिता खंडोजी खोपड्यांना मिळाला आणि खंडोजी खोपडे गद्दार झाला, खणाला जाऊन मिळाला। असाच दुसरा खलिता कान्होजी नाईक जेदे देशमुखांना आला, सोबत या, नाहीतर वतनावरनं गडवाचा नांगर फिरू। कान्होजी जेदे नाईक देशमुख हा खलिता घेऊन महाराजांकडे आले। महाराज खणाचा खलिता आलाय, काय म्हणतो? सोबत येऊन मिळा, नाहीतर वतनावरनं घरादारावरनं पोराबळांवर गडवाचा नांगर फिरवीन म्हणतो। तसे महाराज म्हणाले, कान्होजी काका मग आपण काय निर्णय घेतला, काय बोलता राज? तसं नव्हे कान्होजी काका, पण तुमच्या वतनाचा विषय आहे, जहागिरीचा विषय आहे, तुमच्या कुटुंबांचा पोराबळाचा विषय आहे। तसे ताडकन कान्होजी उठले, शेजारचं तांब्या भंड घेतलं आणि त्यातलं पाणी आपल्या हातावर सोडत म्हणाले, राज हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी जहागिरीवर, हे सोडलं पाणी कुटुंबावर, हे सोडलं पाणी पोराबळांवर। यो कान्होजी जगल स्वराज्यासाठी आणि मरल स्वराज्यासाठी। राज रणमैदानात जेव्हा जेव्हा आमची हाडं दिसतील, ज्या हाडातून स्वराज्य स्वराज्य आणि शिवराय शिवराय ऐकू येईल, ती हाड या कान्होजी जेदे नाईक देशमुखांची असतील। ही निष्ठा असते, या निष्ठेच्या बळावर राज्य उभा राहतात। येणारी लोकसभेची निवडणूक ही गद्दार विरोधात निष्ठावंत अशी लढाई आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे। सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या सगळ्या गोष्टींची चाहूल आधीच लागली असावी। परवा माझा एक मित्र माझ्याकडे धावत आला, म्हटलं आमच्या चिंटूला बघितलंस का? मी म्हटलं नाही रे, नाही अर्धा तास
झालाय. म्हणलं ठीक आहे, मी बघतो, तुला सापडला तर मला सांग. अर्ध्या तासाने त्याचा मित्र चिंटूला घेऊनच आला. म्हणला सापडला बरं का. मग मी चिंटूला विचारलं, काय रे कुठे गेला होता? तसा चिंटू म्हणाला, गुवाहाटीला. अहो मला काय कळेच ना. म्हटलं म्हणजे? नाही, आम्ही खोके खोके खेळत होतो. अहो ज्या राज्यानं देशाला दिशा दिली त्या राज्याची आज दशा काय आहे? कशासाठी हे सगळं चाललंय? मुठभरांचा सत्ता स्वार्थ हे राज्य व्यवस्थेचं कधीच अधिष्ठान असू शकत नाही. सत्य, न्याय, विश्वास आणि शिव ही नैतिक मूल्य राज्य व्यवस्थेच्या पायाशी असावीच लागतात. जर राज्य व्यवस्थेच्या पायाशी ही नैतिक मूल्य नसतील तर ती राज्य व्यवस्था न राहता तो जंगलचा कायदा होतो आणि तिथं नागरिक नव्हे तर गुलाम तयार होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला जर गुलामीकडे वाटचाल करायची नसेल तर या लोकसभेत आम्हाला योग्य पद्धतीनं मतदान करावंच लागेल. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय नेमकं देशात चाललंय? गेली 10 वर्ष काय पाहतोय आपण? कधीतरी या सगळ्या गोष्टींचा शांतपणे आपण विचार करायला हवा. कुठल्या दिशेची वाटचाल आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की भले जरी सगळे नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील, कारण माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे, कारण माझं हे संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे. ही निवडणूक नेत्यांची निवडणूक नाही, ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे. हे पहिलं आपण लक्षात ठेवायला हवं. लोकशाही वाचवायची असेल तर आता जनतेनंच सावध व्हायला हवं. संविधान बदलू द्यायचं नसेल तर आता जनतेलाच सजग राहावं लागेल. ही सगळ्यात महत्वाची आणि काळाची गरज आहे. परवा अर्थमंत्र्यांचे पती आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ परकला प्रभाकर असं म्हणाले की इलेक्ट्रोल रोखे हा निव्वळ देशातला नव्हे, जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही 2 आघाड्यातली निवडणूक नाही तर ती भाजपा विरुद्ध भारतीय जनता अशी निवडणूक आहे. आणि भारतीय जनतेनं जर या निवडणुकीत योग्य निर्णय घेतला नाही तर 2024 ची निवडणूक या देशातील अखेरची निवडणूक असेल. 2029 ला या देशात निवडणुकाच होणार नाहीत. हे पहिलं प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. कुठल्या दिशेनं चाललोय आम्ही कधीतरी विचार करायला हवा. आज भारताचं सरासरी वय 28 वर्ष आहे. म्हणजे भारताची निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या वर आहे आणि निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या आत आहे. 15 ते 18 या वयोगटात आमच्याकडे 10 कोटी मुलं आहेत आणि 15 वर्षाच्या आत 36 कोटी मुलं आहेत. म्हणजे 18 वर्षाच्या आत आमच्या देशात 46 कोटी मुलं आहेत. हे लक्षात ठेवा. ही 46 कोटी मुलं उद्या देशाचं भविष्य असणार आहेत. ही 46 कोटी मुलंच उद्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करणार आहेत. ही 46 कोटी मुलंच उद्या आपल्या देशाला महासत्ता बनवणार आहेत. आज या 46 कोटी मुलांची अवस्था काय आहे? त्यांना योग्य शिक्षण इथं मिळतंय का? त्यांना इथं रोजगार मिळतोय का? त्यांच्या हाताला काम, त्यांच्या कष्टाला दाम इथं उपलब्ध आहे का? हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. खरं तर ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे, ज्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. ज्यांनी मागास जातींना 50% आरक्षण इथं पहिल्यांदा दिलं. शिक्षण, शेती, आरोग्य, उद्योगधंदे या सगळ्याला प्राधान्य देऊन ज्यांनी समाज उभा केला त्या राजर्षी शाहू महाराजांची भूमी. पण आज या सरकारनं निर्णय काय घेतलेत? 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्यात याव्यात. 62,000 शाळा खाजगी कंपन्यांना दिल्या गेल्या आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं समूह शाळेच्या नावाखाली 14,473 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. प्रश्न असा आहे की आता आमच्या पोरांनी शिकायचं कुठं? आमच्या पोरांनी शिकायचं कसं? शेतीत भाव नाही, उत्पन्न नाही. मग आता मुलांना नोकरी मिळवून काहीतरी कमवावं तर त्याच्या शिक्षणाची व्यवस्था नाही. शिक्षण घ्यायचं झालं तर सर्वसामान्य माणसाला आता ते परवडतच नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या 46 कोटी मुलांचं उद्याचं भविष्य काय आहे? काय करतील ते? 18 ते 45 हा वयोगट सगळ्यात कृतिशील वयोगट समजला जातो. देशाची अर्थव्यवस्था हाच वयोगट बळकट करतो. पण 18 ते 45 वयोगटातली या देशात 65% मुलं बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला कामच नाही. ही सगळ्यात मोठी इथली वस्तुस्थिती आहे. काम नाही, नोकऱ्याच नाही. जॉबलेस ग्रोथ हा देशाच्या अर्थव्यवस्थेतला सगळ्यात मोठा अडथळा असतो. आमच्या मुलांना रोजगारच नाही. हे सगळ्यात महत्वाचं. आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं. बातमी तुम्ही बघितली असेल. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोल इथल्या रामतीर्थ मतदान केंद्रावर भैयासाहेब एडके नावाच्या तरुणानं
ईव्हीएम मशीनच कुऱ्हाडीनं फोडलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. पण ईव्हीएम मशीन फोडायचं त्याचं कारण त्याने काय सांगितलं? मी MA झालोय आणि मला नोकरी नाही. मला नोकरी न मिळण्यामागं हे सरकार कारणीभूत आहे म्हणून मी ईव्हीएम फोडलं. खरं तर ईव्हीएम फोडून रोजगार मिळणार नाहीत. योग्य पद्धतीनं मतदान करून योग्य सरकार निवडून आणलं तर नोकऱ्या मिळतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. एका चौकामध्ये एक तरुण उभा होता आणि मोठमोठ्यानं सांगत होता, हे सरकार बिनकामाचं आहे, या सरकारचा काही उपयोग नाही, या सरकारनं महागाई वाढवली, या सरकारनं बेरोजगारी वाढवली. बघता बघता माणसं जमली, काय गोंधळ चालला, पोलीस आले आणि त्या तरुणाला त्यांनी धरून नेलं. पोलीस स्टेशन मध्ये आल्यावर तरुणानं विचारलं, मला का धरून आणलंय? तसं ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणले, अरे तू सरकारच्या विरोधात बोलतोयस. तसा तो तरुण म्हटला, अहो मी आपल्या सरकारच्या विरोधात बोलत नव्हतो, मी पाकिस्तानच्या सरकारच्या विरोधात बोलत होतो. तसा तो इन्स्पेक्टर म्हटला, तू काय आम्हाला वेडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे? आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली? आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं बेरोजगारी आणली? तू काय सांगतो आम्हाला? पोरांपासून प्रशासनातल्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना कळून चुकलंय काय चाललंय नेमकं, काय झालंय नेमकं. शहाणं व्हायला हवं. जर उद्या देश घडवायचा असेल तर 2036 ला हा देश वृद्धावस्थेकडे वाटचाल करेल. 2036 ला इथली वय वाढत जातील, आमची क्रयशक्ती कमी होईल. म्हणजे आता 2024 आहे, अवघी 12 वर्ष आमच्याकडे शिल्लक आहेत या देशाला महासत्ता बनवण्यासाठी. या 12 वर्षामध्ये जर योग्य राष्ट्रीय धोरण आखली नाही गेली, या 12 वर्षामध्ये जर इथल्या प्रत्येकाला जो रोजगार नाही मिळाला, या 12 वर्षामध्ये जर इथल्या प्रत्येक क्षेत्राचा विकास नाही झाला तर हा देश कधीही महासत्ता होऊ शकत नाही. हे पहिलं लक्षात ठेवा. त्यामुळे भाजपला काही करून पराभूत करावंच लागेल जर तुम्हाला या देशाला महासत्ता बनवायचा असेल तर. सगळ्यात महत्वाची गरज आहे ती सगळ्यात महत्वाची. कुठल्या दिशेला चाललो आहे? आज महागाई काय आहे? 2014ची यांची भाषणं काढून कधीतरी ऐका. काय सांगितलेलं यांनी? आता रोज 600 कोटी रुपये खर्च करून मोदीजी की गॅरंटी म्हणून जाहिराती येत आहेत. प्रश्न असा आहे, तुमच्या गॅरंटीला वॉरंटी कुठे आहे? तुम्ही 2014 साली म्हटला होता 2022 ला देश महासत्ता होईल. आज 2024 ला परत म्हणताय 2047 ला देश महासत्ता होईल. प्रश्न विचारायला हवेत ना आम्ही. नेमकं काय चाललंय? काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी दिली होती, काय झालं त्याचं? 15 लाख प्रत्येकाच्या खात्यावर जमा करणार होता, काय झालं त्याचं? शेतकऱ्यांना हमी भाव देणार होता, काय झालं त्याचं? शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता, काय झालं त्याचं? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता, काय झालं त्याचं? दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या उपलब्ध करणार होता, काय झालं त्याचं? स्मार्ट सिटी निर्माण करणार होता, काय झालं त्याचं? आदर्श गाव बनवणार होता, काय झालं त्याचं? काय झालं मेक इन इंडियाच्या गॅरंटीचं? काय झालं स्मार्ट इंडियाच्या गॅरंटीचं? काय झालं स्किल इंडियाच्या गॅरंटीचं? काय झालं आत्मनिर्भर भारताच्या गॅरंटीचं? हो, भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या, आधी तुम्ही तरी आत्मनिर्भर व्हा. आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत ह्यांचे 116 उमेदवार बाहेरचे आहेत. आधी तुम्ही तरी व्हा ना. मला प्रश्न पडायचा, चला सत्ता मिळवायचंय म्हणून शिवसेना फोडली, मान्य. नाहीतर शिवसेना फोडायचं कारण काय? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना तो काळ महाराष्ट्राचा स्वर्ण काळ होता विकासाचा. पहिला निर्णय घेतला शिवप्रभूंच्या रायगडाचं संवर्धन करायचा आणि दुसरा निर्णय घेतला पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत विनाअट विनाशर्त इथल्या शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमुक्ती देऊन त्यांचा 7-12 कोरा करण्याचा. 80,000 कोटीची परकीय गुंतवणूक आली. रोजगारात महाराष्ट्र क्रमांक 1 वर राहिला. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक 1 वर राहिला. कोरोना सारखं महाभयानक संकट आलं, उद्धवजी ठाकरेंनी महाराष्ट्र अलवार आणि सुखरूप त्या संकटातनं बाहेर काढला. परवा सांगलीचा एक सुरक्षा कर्मचारी मला म्हणाला की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे. महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंचं नेतृत्व मिळालं. कोरोनाच्या कालखंडामध्ये जर उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर तुम्हाला माणसं मरून पडलेली दिसली असती. मग ज्यांनी महाराष्ट्र सुखरूप ठेवला त्यांना खुर्चीवरनं खाली खेचायचं कारण काय? त्या काळात पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये कायम उद्धवजी ठाकरे राहिले, कारण काय?
तुम्ही त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरनं उतरवू शकला, जनतेच्या मनातनं कसे उतरवणार? कसे उतरवणार? तुम्ही शिवसेना फोडली, सत्तेतही आला, मग राष्ट्रवादी फोडायचं कारण काय? ती फोडली, म्हणलं आता तरी थांबतील, मग त्यांनी काँग्रेसचे आदर्श नेते घेतले. बरं म्हटलं आता तरी थांबतील, मग त्यांनी मनसेही घेतली. अरे म्हटलं आता तरी थांबाल, ह्यांची मोहीम चालूच आहे. मला काय कळेना हे सगळे का घेत आहेत, का? एक गोष्ट लक्षात ठेवा, वन नेशन वन टॅक्स नावाची योजना यांनी आणली. आता यांनी नवी योजना सुरू केली, वन नेशन वन पार्टी. या देशात दुसरी पार्टी नको आहे त्यांना, विरोधी पक्षच नको आहे त्यांना. सगळ्यात महत्वाची, आम्ही का म्हणतो आम्ही राजकीय विरोधक आहे म्हणून या देशामध्ये हुकुमशाही येते असं म्हणत नाहीये. परवा स्वीडन संस्थेला अहवाल प्रकाशित केला, व्हरायटी ऑफ डेमोक्रेसी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना लिहिलं इलेक्ट्रॉल ऑटोक्रेसी, म्हणजे निर्वाचित एकाधिकारशाही. ही लोकशाही नव्हेच, ही एकाधिकारशाही चालली आहे. हुकुमशाहीकडे वाटचाल आहे, हुकुमशाहीकडे. चंदीगडची महापौर पदाची निवडणूक झाली, 6 उमेदवारांचे अर्जच बाद केले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना, आणि भाजपचा महापौरही घोषित केला. नशीब तिथं सीसीटीव्ही होते. सुप्रीम कोर्टानं सगळं बघितलं आणि सुप्रीम कोर्टानं या घटनेचं वर्णन मर्डर ऑफ डेमोक्रेसी असं केलं. या लोकसभेतला पहिला उमेदवार सुरतचा भाजपचा निवडून आला, काँग्रेसचा अर्जच बाद झाला. गेले 4 दिवस काँग्रेसचा उमेदवार बेपत्ता आहे. कुठल्या दिशेला लोकशाही चालली आमची? कुठं निघालो घेऊन आम्ही हे सगळं? आम्हाला शांतपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. एकाच दिवशी संसदेतनं 146 खासदार निलंबित केले गेले आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हवी ती विधेयकं मंजूर करण्यात आली. ही लोकशाही आहे? कुठल्या दिशेला चाललो आम्ही? आम्ही हा विचार केला पाहिजे, हा विचार आम्ही करायलाच पाहिजे. सगळ्यात महत्वाची गरज आहे ती, सगळ्यात महत्वाची. लक्षात येईल आम्ही कुठल्या दिशेला निघालोय. एका शेतकऱ्याच्या घरी एक मांजर होती, त्या मांजरीला 4 पिल्लं झाली. पिल्ला जन्माला आल्याबरोबरच ती अच्छे दिन अच्छे दिन अच्छे दिन करायला लागली. त्या शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं, जन्माला आली ना अच्छे दिन कशी काय म्हणतायत? चर्चा गावभर पसरली. सगळे गावकरी त्या घरात शेतकऱ्याच्या मांजरीची पिल्लं जन्माला आली आणि ती अच्छे दिन म्हणतायत. सगळं गाव बघायला लोटलं. त्या जिल्ह्याच्या भाजपच्या नेत्यालाही कळालं की या शेतकऱ्याच्या घरातल्या मांजरीच्या मला पिलं झालीत आणि पिलं जन्माला आल्याबरोबर अच्छे दिन म्हणायला लागलेत. तो भाजपचा नेता म्हटला, मग मोदीजी आणणारच आहेत अच्छे दिन. तोही बघायला गेला, मांजरीची पिलं कशी अच्छे दिन म्हणताय ती. शेतकऱ्याच्या घरात पोहोचला, त्या पिलांजवळ गेला, बघतो तो काय, पिलं त्यावेळी म्हणत होती खराब दिन, बुरे दिन, खराब दिन, बुरे दिन. तसा तो नेता संतापला. शेतकऱ्याला म्हणला, काय रे, तू तर म्हणला होता ही पिलं अच्छे दिन म्हणतायत. तसा शेतकरी म्हणला, साहेब ही पिलं जन्माला आली त्यावेळी अच्छे दिनच म्हणत होती, पण तेव्हा त्यांचे डोळे उघडले नव्हते. अरे गेल्या 10 वर्षांचा यांचा कारभार बघून आता आमचे तरी डोळे उघडलेत का? उघडायला हवेत, उघडायलाच हवेत, नाहीतर अवस्था भयानक आहे. तुम्ही कधी विचार केलाय 2014ला 55 लाख कोटी कर्ज होतं या देशावर. यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत कर्ज किती झालंय? 205 लाख कोटी रुपये. प्रत्येक माणसाच्या डोक्यावर यांनी 1.5 लाखाचं कर्ज करून ठेवलंय. कुणी म्हणायचं कारण नाही आपल्या डोक्यावर कर्ज नाही, करून ठेवलंय तुमच्या डोक्यावर 1.5 लाखाचं कर्ज. जीएसटी आणला, मार्च महिन्याचं नुसतं उत्पन्न किती आहे माहितीये? 1.78 लाख कोटी. म्हणजे पूर्वीपेक्षा उत्पन्न देशाचं चौपट झालंय. म्हणजे उत्पन्न चौपट झालंय, कर्ज 150 लाख कोटींनी वाढवलंय. मग विकास कुठं आहे? नेमकं काय झालंय? सरकारी कंपन्यांनी विकल्या. कंपन्या विकल्यामुळं हक्काचा रोजगार गेला, नोकऱ्या संपल्या, आरक्षण संपलं, सरकारी कंपन्यातनं उत्पन्न मिळत होतं ते बंद झालं, म्हणून जीएसटी प्रचंड वाढवला. आज लघु उद्योजकापासून व्यापारापर्यंत सगळे हैराण आहे. अहो 70 वर्षात शेतकऱ्यांना कधी जीएसटी लागला नव्हता, आता प्रत्येक गोष्टीला जीएसटी लावलाय. कुठल्या दिशेने? 18%.
अहो साधा एक विचार करा, एक शेतकरी किमान वर्षात 1 लाखाचं तरी खत घेत असेल, मग त्याच्यावर 18% जीएसटी, म्हणजे जीएसटी किती गेला? 18,000. आणि किसान सन्मान निधी म्हणून हे किती देत आहेत? 6,000. म्हणजे 18तनं 6 गेले, ह्यांच्या खिशात किती राहिले? 12,000. कुठल्या दिशेला निघालो आम्ही? काय करतो आहोत आम्ही? आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार पुन्हा एकदा शांतपणे केला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, 350 वर्षापूर्वी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्म सांगितला. हा महाराष्ट्र धर्म काय? तर राष्ट्राचं रक्षण करणं हा आमचा महाराष्ट्र धर्म आहे. 150 वर्ष इथे इंग्रजांनी राज्य केलं, पण इंग्रजांनी राज्य करताना, इथं निर्माण करताना असं नाही म्हटलं की आम्ही मोगलांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. इंग्रजांनी असं नाही म्हटलं आम्ही गुजरात्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. इंग्रजांनी असं नाही म्हटलं आम्ही तामिळी लोकांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. इंग्रज म्हणाले आम्ही मराठ्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. कारण या देशाचं रक्षण अखेरपर्यंत महाराष्ट्र करत होता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. आज जो हिंदुस्थान दिसतोय ना, तो महाराष्ट्रामुळे, हे लक्षात ठेवा. पानिपतावर आमची 1 लाख बांगडी फुटली. पानिपत महाराष्ट्रात नाही, मग का मराठे झुंजायला गेले? अब्दाली आक्रमक म्हणून आला होता, देश ताब्यात घ्यायचा होता त्याला. शिवरायांनी महाराष्ट्र धर्म सांगितला होता, देश परत आक्रमकांच्या हाती नको. लढले मराठे, तो पराभव नाही. त्या घटनेनंतर पुन्हा या देशावर कुणीही आक्रमण केलेलं नाही, हे लक्षात असू द्या. आणि अवघ्या 10 वर्षात दिल्लीच्या तख्तावर महाजी शिंदेनी भगवा फडकवलाय, हे सुद्धा लक्षात असू द्या. पुढची 35 वर्ष दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकतोय. आज राष्ट्रासाठी महाराष्ट्राला उभा राहावंच लागेल. सेनापती बापट असं म्हणाले होते, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. उभा राहावं लागेल, ठामपणे उभा राहावं लागेल. एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या, ही वेळ लढण्याची आहे. ही वेळ लोकसभेला या राष्ट्राचं भविष्य निश्चित करायची आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, एकही उद्योग गुजरातला गेला नाही, एकही. आणि आता ते मुख्यमंत्री पदावर उतरले, सगळे उद्योग गुजरातला. 17,000 कोटीचा डायमंड फोर्स हे गुजरातला. महाराष्ट्र खिळखिळा करायचा डाव चाललाय, मुंबई तोडायचा डाव चाललाय. आज आम्हाला उभा राहावं लागेल, हे पहिलं लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आज आदरणीय छत्रपती शाहू महाराज छत्रपती आहेत. छत्रपती पदापेक्षा मोठं काय? तरी ते या लोकसभेच्या रणांगणामध्ये उभा आहेत का? असंख्यांनी बलिदान करून स्वातंत्र्य मिळवलंय. आम्हाला फक्त मतदान करून हे मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवायचं आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे आणि त्यातून आपण पुढे असलं पाहिजे. म्हणून छत्रपती शाहू महाराज या लोकसभेच्या मैदानात आहेत, हे लक्षात असू द्या. उभा राहावं लागेल प्रत्येकानं, नाहीतर उद्याची पिढी आपल्याला विचारेल, देश विकला जात होता, तुम्ही काय करत होता? देश लुटला जात होता, त्यावेळी तुम्ही काय करत होता? लोकशाही संपवली जात होती, त्यावेळी तुम्ही काय करत होता? इथल्या लोकांचे रोजगार पळवले जात होते, तुम्ही काय करत होता? संविधान बदललं जात होतं, तुम्ही काय करत होता? आम्हाला ठामपणे सांगता आलं पाहिजे, बाळा यापैकी काहीही घडणार नाही, कारण आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो. त्यामुळे पुन्हा एकदा निश्चित लक्षात घ्या, महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातले सगळे देशावर नितांत प्रेम करणारे, लोकशाही मानणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जपणारे लोक एकत्र आलेत. आपण त्यांच्या सोबत राहायला हवं. मजबूत हातामध्ये स्वाभिमानाची मशाल आहे आणि ती विजयाचीच तुंतारी फुगेल, याच्यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे आपल्या मजबूत हाताने स्वाभिमानाची मशाल घेऊन विजयाची तुंतारी फुंकायला प्रत्येकाने सज्ज व्हा. मतदानाच्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांच्या हाताचा पंजा या चिन्हाचं बटन दाबून छत्रपती शाहू महाराजांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, अशी अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद.